आता आपण सिंथेसिस मधला शेवटचा भाग या ठिकाणी बघतोय आणि ते बघतोय आपण नॉट ओनली बट ऑल्सो यूज नॉट ओनली बट ऑल्सो हे परीक्षेला येतं बरं का. केवळ एवढेच नव्हे तर सुद्धा, केवळ एवढेच नव्हे तर सुद्धा. समजताय ना. हा ना. याच्यामध्ये काही नियम आहेत ते बघा जरा. पहिल्या वाक्यात नॉट ओनली कर्मापूर्वी वापरायचे. कशाच्या पूर्वी? कर्माच्या पूर्वी काय वापरायचंय? नॉट ओनली वापरायचंय आणि पूर्ण वाक्य लिहायचंय पहिल्या वाक्यामध्ये. आणि पहिल्या वाक्यातल्या कर्मानंतर बट ऑल्सो वापरायचंय आणि दुसऱ्या वाक्यातलं फक्त कर्म लिहायचंय. दुसरं वाक्य पूर्ण लिहिण्याची गरज नाही. ओके. दुसऱ्या वाक्यात आल्सो किंवा टू असल्यास काढून टाकायचं आपल्याला. का बरं? कारण की नॉट ओनली बट ऑल्सो मध्ये ऑलरेडी ते शब्द आलेले आहेत, म्हणून टू किंवा आल्सो आपल्याला असेल तर काढून टाकायचं आहे. एवढेच नियम याच्यामध्ये आणि हे खूप सुंदर आहे आणि महत्वाचं पण आहे. पहिलं वाक्य घ्या. आय वॉज टीचिंग ॲज वेल ॲज स्टडिंग. आय वॉज टीचिंग ॲज वेल ॲज स्टडिंग. बघा किती सोपं आहे ते. पहिलं वाक्य करून दाखवू का? बघा. आय वॉज, पहिले याचा अर्थ लक्षात घ्या. नॉट ओनली बट ऑल्सो काय अर्थ होतो? केवळ एवढेच नव्हे तर ते सुद्धा. सुद्धा. आय वॉज नॉट ओनली टीचिंग, हे कर्म आहे ना. नॉट ओनली टीचिंग but also studying. But also समजलं का? अर्थाप्रमाणे झालंय का? केवळ एवढेच नव्हे तर ते सुद्धा म्हणजे काय? मी फक्त शिकवत नाही. बघा, आय वॉज नॉट ओनली टीचिंग, मी फक्त शिकवत नाही तर काय? तर मी हे सुद्धा स्टडी सुद्धा करतो. आलं लक्षात? दुसरं वाक्य बघा. ही फेल्ट रिवॉर्डेड अँड कम्फर्टेबल इन देअर कंपनी. ही felt rewarded and comfortable in their company. He felt rewarded and comfortable in their company. तुम्हाला लगेच कळालं असेल याचा अर्थ काय करायचं आपल्याला. बेटा लिहिनंतर पहिले अगोदर वहीवरती अच्छा प्रश्न लिहायचा आहे का तुला? तुम्ही करून बघितलं? झालंय उत्तर? एक मिनिट दाखव. अपूर्वानी केलंय. तुझं नाव काय? हा, अल्फिया. अल्फियानी पण केलंय. ही फेल्ट नॉट ओनली रिवॉर्डेड बट ऑल्सो. इथे फक्त एक शब्द राहिला. पेन दाखवा. चलिए, ही कोणाची वही आहे? पूर्व आहे ना. चलिए पुढे पटकन.
करून दाखव पटकन हे वाक्य. एकदम सुंदर, अगदी बरोबर केलंय. फक्त इथे तुझे हा शब्द राहिला होता. बटल चल्ली पटकन. चला आपली काय नाव हिचं, पूर्वा. पूर्वा या ठिकाणी उत्तर करते नॉट ओनली बट ऑल्सोचं. म्हणजे पूर्वाचं पूर्ण लक्ष होतं याचा अर्थ आहे ना. सगळ्यांनी असंच लक्ष द्या रे बाळांनो. चंद्रकांत तुझं एकही उत्तर मला आलं नाही यार, चांगलं नाही. गणेश बरोबर केलं का पूर्वा. बट ऑल्सो इथे बट BUT बट ऑल्सो कम्फर्टेबल इन देअर कंपनी. व्हेरी गुड. चला नंतरचं वाक्य घ्या. तिने उत्तर केल्याचं उत्तर बघा, एकदा ऐकून घ्या, पुन्हा एकदा ऐकून घ्या. He felt not only rewarded but also comfortable in their company. अगदी सिंथेसिस आणि सिंथेसिस मधल्या प्रकारामधलं नॉट ओनली बट ऑल्सोचं शेवटचं वाक्य आपण या ठिकाणी घेतोय. किती लोक इच्छुक आहेत, कोण करू शकता? 1 2 3 4 5. ओके ओके ठीक आहे, चालेल. आता ऐका, नीट लक्ष द्या. इट इज बोथ राईट अँड रॉंग. वाक्य आहे इट इज बोथ राईट अँड रॉंग and wrong. It is both right and wrong. व्यवस्थित करा. मला असं वाटतं की आता तुमचा एवढा सराव झाला आहे की तुम्हाला 100% येणार आहे. मग करू शकते का तू? तू करू शकतो का सूरज? ये आगे खडू. It is both. Last one, please don't talk to each other. Please, I request you. It is not only right but सूरजनी अतिशय करेक्ट, एकदम बरोबर उत्तर केलं. तुम्ही लिहून घ्या बाकीचे. बघा त्यांनी फळ्यावरती केलंय पूर्ण. मी सांगतो तुम्हाला, एकदम बरोबर उत्तर केलंय. इट इज नॉट ओनली राईट बट ऑल्सो रॉंग. इट इज नॉट ओनली राईट बट ऑल्सो रॉंग. आजच्यानी आपण सिंथेसिस मधले जे महत्वाचे प्रकार होते ते या ठिकाणी संपवलेत. उद्या आपण आर्टिकल कडे वळणार आहोत. आर्टिकल उद्या मी तुम्हाला शिकवणार आहे. आर्टिकल म्हणजे उपपदे. ए अँड द चा उपयोग कसा करायचा वाक्यामध्ये हे तुम्हाला उद्या शिकवणार आहे. आजच्या दिवसासाठी धन्यवाद.